उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निधीतून सांगलीत छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारला जात आहे। या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। स्वर्गीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या निधीतून या पुतळा उभारणी कामासाठी 1,60,00,000चा निधी देण्यात आला होता। या निधीमधून सांगलीतील मध्यवर्ती त्रिकोणी बाग येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। हा पुतळा पूर्वाभिमुख असणार आहे। तसेच या पुतळ्याच्या खाली 10 फुटाचा चबुतरा असणार आहे, तर दोन्ही बाजूला आकर्षक असे बुरुज साकारण्यात येणार आहेत। या 10 फुटी चबुतऱ्यावर 14 फूट उंचीचा छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा उभारला जाणार आहे। यासाठी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांनी गेली 5 वर्षे आंदोलन केले होते। अखेर 5 वर्षानंतर सांगलीच्या मध्यवर्ती असणाऱ्या त्रिकोणी बागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणी कामाला सुरुवात झाली आहे। यावेळी स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील, नगरसेवक विष्णू माने, नगरसेवक अभिजित भोसले, नगरसेविका साक्षी पाटील, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगले, ॲडव्होकेट अमित शिंदे यांच्यासहित नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रथमतः मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार वंदन करतो। आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतऱ्याचं भूमिपूजन या ठिकाणी आज करण्यात आलेलं आहे। दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी जवळपास 1,60,00,000 इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता। त्या निधीतून महापालिकेच्या सर्व मान्यतेतून या ठिकाणी आपण संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे। भविष्यामध्ये पुतळ्याचं देखील या ठिकाणी अनावरण थोड्याच दिवसात केलं जाईल। प्रथमतः 1,60,00,000 रुपयामध्ये चबुतऱ्याचं काम पूर्ण केलं जाईल। मी स्थायी समिती सभापती या नात्यानं मी तुम्हाला वचन देतो की ह्या स्मारकासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी या आपल्या महापालिकेतून मी देण्याचं वचन देतो आपल्याला। आणि आपण भविष्यामध्ये सुद्धा सर्व माझी सांगलीकरांना विनंती आहे की सांगलीच्या या वैभवामध्ये भर घालणारं काम आपण या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून करत आहे। बऱ्याच वर्षातून सांगलीकरांची प्रतीक्षा होती की सांगलीमध्ये संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे आणि त्याचं आज म्हणजे मूर्त स्वरूप त्याला येत आहे। तरी कुठलेही यामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील, सर्व संघटना, माझं सर्व सांगलीकर, सर्व जाती धर्मातल्या लोकांना आव्हान आहे की एक आपण चांगलं या ठिकाणी काम करत आहे, यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन हे पुतळ्याचं काम व्यवस्थितपणे पार पाडावं। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आता लवकरात लवकर सांगली शहरामध्ये उभारण्यात येणार आहे। त्यासाठी सर्वच सांगलीतील हे आपले सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी यांचा आम्हाला मार्गदर्शन लाभला, पाठिंबा लाभला आणि त्यांच्याच या सर्व प्रयत्नातून आणि सर्व शिवभक्तांच्या प्रयत्नातून लवकरात लवकर पुतळा उभारण्यात येणार आहे। आणि आम्हाला आज आनंद होतोय की इतक्या वर्षाची जे आमचा संघर्ष होता, 5 ते 6 वर्ष झाला मी या गोष्टीची मागणी करत होतो, आज सर्व सर असतील, अतुलदादा असतील, नितीनदादा असतील, सर्व नगरसेवक असतील, सर्वांच्याच पाठबळामुळे हे गोष्ट शक्य झाली। आणि अजितदादांनी या ह्याच्यासाठी म्हणजे पुतळ्यासाठी 1,60,00,000 रुपयाचा निधी, इतका भरघोस निधी हा दादांनी आपल्याला मिळवून दिला। त्यामुळं दादांच्या या म्हणजे निधीमुळेच हे गोष्ट आज लवकरात लवकर शक्य झालेली आहे आणि लवकरात लवकर हा पुतळा उभारण्यात यावा एवढीच सर्व शिवाजी महाराज भक्तांची, शंभू भक्तांची ही आग्रहाची विनंती आहे। स्ट्रक्चर कसं असणार आहे, काय इथं असणार आहे? स्ट्रक्चर हा पुतळ्याची चबुतरा जो असेल तो किमान 14 फूट हाईटचा असेल आणि त्याच्यावरचा पुतळा हा 12 ते 14 फूट हाईटचा असेल। साईडला 4 मोठे बुरुज येतील आणि त्याची जी लांबी असेल म्हणजे पूर्ण बॅक साईडची जी लांबी असेल ती किमान 30 फुटाची असेल। आणि असा भव्य आणि पुतळा हा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, हा आम्हाला आनंद होतोय। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतका मोठा पुतळा आणि इतका मोठ्या प्रिमायसिस मध्ये पुतळा हा पहिल्यांदाच होतोय, याचा आम्हाला सांगलीकर म्हणून खूप आनंद आहे। हा, आणि आपले सर्व महापालिकेतील नगरसेवक, चेअरमन आणि सर्व चेअरमन साहेबांनी आणि नगरसेवकांनी लागेल तेवढा निधी देण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व शिवभक्तांच्या वतीने त्यांचाही आभार मानतो।